एक मुकदमा दर्ज करने के लिए 4 महीने लग जाते हैं। आफ्रिदी म्हणून अजूनही फरार आहे। आज 100 ते 150 महिला आहेत, कोणीचे 30,000, कोणाचे 25,000, कोणाचे 35,000 असं करून 1 ते 1.5 कोटीच्या वरती ही रक्कम जात आहे। गुजरातच्या व्यापाऱ्याने फसवलेले आहे। मी नक्की पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊ, आंदोलन करू। परिस्थिती आमची खूप खराब आहे। एकाच्या पण घरामध्ये चाऊल चोखा नाहीये। पावसाळ्यात उभे होते, आम्ही पावसात उभ्या होत्या बाया, 50 बायका या पावसात उभ्या होत्या। प्रूफ पण आहे आमच्याकडे। नमस्कार, मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ। आज मैं ऐसे मुद्दे के साथ आपके सामने उपस्थित हूँ जहाँ पर महिलाएं पूरी तरह पीड़ित हैं, परेशान। वो महिलाएं जो अरनाला गांव में मच्छी बिक्री करके अपने जीविकोपार्जन करती हैं, अपना परिवार चलाती हैं, अपने बच्चों की स्कूल की फीस भरती हैं और घर का उदर निर्वाहन करती हैं। लेकिन आज उनके साथ में एक बड़ा धोखा हो गया। उनके साथ में उमेद नामक और उसके सहयोगी कई लोग जो गुजरात से आ रहे थे, व्यापार यहाँ पर कर रहे थे, मच्छी खरीदना और बेचना, लेकिन अचानक वो गायब हो जाते हैं और करीबन करोड़ों रुपए का मच्छी लेकर पैसा उसका रिटर्न नहीं देते हैं। वो क्रेडिट पे ले जाते हैं लेकिन पैसा रिटर्न नहीं करते। ये मामला हो जाता है करीबन 6 महीने पहले, और पीछे चले जाइए, जनवरी 17 तारीख को इसी साल के यानी 17/1/2025 को पहला लेटर पुलिस स्टेशन पे जाता है जिसमें साफ तौर पे कहा जाता है कि इस तरह का मामला है। उसके बाद ये स्थानीय लोग, यहाँ के अरनाला की मच्छीमार महिलाएं सभी पहुंचती हैं स्थानीय विधायिका स्नेहा दुबे पंडित के पास। उनके पास जाने के बाद एक पत्र देती हैं। वो पत्र सिंपल तरीके से, क्योंकि गांव की महिलाएं सभी लिखकर उनको देती हैं। तभी 15/2/2025 को सीपी को लेटर मैडम लिखती हैं, यानी कि स्थानीय विधायिका स्नेहा दुबे पंडित। उनके लेटर देने के बाद करीबन 4 महीने के बाद 21/6/2025 को सीपी के पास से जो लेटर देने के बाद, बहुत सारा मेहनत करने के बाद 4 महीने के बाद मुकदमा दर्ज होता है अरनाला पुलिस स्टेशन में। एक मुकदमा दर्ज करने के लिए 4 महीने लग जाते हैं, लेकिन अभी भी इन्हें न्याय की कोई उम्मीद नजर नहीं आ रही। हालांकि एक अपराधी पकड़ा गया है जिसका उमेद खान नाम बताया जा रहा है। इस पूरे मामले पर प्रक्रिया क्या कुछ हुई, किस तरह महिलाओं को और परेशान होना पड़ रहा है, आइए संपूर्ण विषय बातचीत करते हैं। अरमार प्रतिष्ठान के युवक हैं, वो अध्यक्ष हैं, संस्थापक हैं, वो मेहनत कर रहे हैं। संभाजी ब्रिगेड के लगातार मेहनत करके इनका साफ तौर पे कहना है कि हम न्याय दिलाने का प्रयास करेंगे। यही बात करते हैं, क्या है मसला, क्या कहेंगे। जिस तरीके का मामला है, महिलाओं को अभी तक न्याय नहीं मिला, 6 महीने के ऊपर बीत गए हैं, क्या कुछ कहना है। नमस्कार, जय शिवराय। खूप मोठी शोकांतिका आहे की जिथे आपली सरकार म्हणते की लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर तिकीटला यांना कन्सेशन दिलं जातं, पण जी महिला मेहनत करून आज त्यांच्या कष्टाचे घामाचे पैसे आज परप्रांतीय एक व्यापारी आपल्या गावामध्ये येऊन त्यांची फसवणूक करून जातो आणि गुन्हा दाखल व्हायला 4 महिने लागतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा आता न्याय मिळाला नाही। त्याच्यामधला एक उमेद खान म्हणून जो आरोपी आहे तो आज भेटलेला आहे आणि आफ्रिदी म्हणून अजूनही फरार आहे। आज 100 ते 150 महिला आहेत, कोणीचे 30,000, कोणाचे 25,000, कोणाचे 35,000 असं करून 1 ते 1.5 कोटीच्या वरती ही रक्कम जात आहे। आणि आमची एवढीच विनंती आहे की या पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ह्याची सखोल चौकशी करून या महिलांना न्याय मिळवून द्यावा आणि ती रिकव्हरी होणं महत्वाचं आहे सर्वात प्रथम म्हणजे। आणि जर ती वेळेत झाली नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि माननीय आपले मत्स्यमंत्री नितेश राणे साहेब आहेत, त्यांना देखील आम्ही जाऊन भेटू। जे काही करायचं असेल ते आम्ही या महिलांसाठी करायला तयार आहेत। या आमच्या सगळ्या भगिनी आहेत, या सगळ्या आमच्या समाजाच्या महिला आहेत आणि शेवटपर्यंत आम्ही लढा देऊ। आणि या महिलांना काही वाईट अनुभव येत आहेत, त्यांना फार पायाची पायपीट करावी लागत आहे, त्यांना सारखं पोलीस स्टेशनला जावं लागतंय। तिथे फक्त एक टाइपरायटर बसलाय, एक महिलेला 1 तास लागतोय कंप्लेंट लिहायला। तर पोलीस प्रशासनाने जरा त्यांची टीम वाढवावी आणि जास्तीत जास्त कॉपरेट करावं आणि जास्तीत जास्त महिलांना कसं त्रास नाही व्हावा त्याच्यावरती फोकस करावं, एवढंच मी म्हणतो। काय सांगणार तुम्ही सर? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ह्या किनारपट्टी भागात राहणारी ही जी काही कोळी महिला आपल्या भगिनी आहेत त्या अत्यंत भोळ्या बाबड्या आहेत आणि त्यांना एका व्यापाऱ्याने फसवलेलं आहे। गुजरातच्या व्यापाऱ्याने फसवलेलं आहे। आता गुजरात मधून किती बोगस लोक येतात ते आपल्याला आतापर्यंत सगळ्यांना माहितीच आहे। किती योजना बोगस आल्या, अनेक गोष्टी आल्या। आता त्याचप्रमाणे हा प्रकार आपल्या या भगिनींबरोबर झालेला आहे। त्याकरिता बिचारा जानेवारी महिन्यापासून न्याय मागतायत। पोलीस प्रशासनाने खऱ्या अर्थाने त्यांना सहकार्य करायला पाहिजे, पण ज्या पद्धतीने उद्धट वागणूक त्या महिलांना दिली जाते ही अत्यंत म्हणजे न्यायाच्या विरोधात आहे, न्याय प्रविष्ट नाहीये ही बाब जी आहे। आणि आज त्यांची मागणी एवढीच आहे की बाबा जे काय आहे ते आपण खऱ्या आरोपींना, म्हणजे जे काय सर्व आरोपी याच्यामध्ये आहेत त्यांनी जे पुराव्यासकट महिलांनी त्यांच्याकडे सादर केलेले आहेत त्यांना अटक व्हावी, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई लवकरात लवकर व्हावी। इव्हन यांनी
प्रिलिमिनरी इन्क्वायरी जी म्हणतात, जी यांना कायद्याने तुम्हाला करायची ती सुद्धा त्यांनी 15 दिवसाच्या वरती लावलेली आहे. त्यांना विदिन 15 डेज मध्ये त्यांची प्रिलिमिनरी इन्क्वायरी त्यांनी कंप्लीट करून त्याच्यावर FIR त्यांनी 1 महिन्याच्या आत त्यांनी करायला हवी होती. पण आज तुमच्या नजरेत असेल, तुमच्याकडे FIR ची कॉपी पण आम्ही देणारच आहोत की 6 महिन्यानंतर FIR दाखल केली जाते, त्याच्यानंतर एकाच आरोपीला पकडलं जातं, बाकीचे अजूनही फरार आहे. आता हे सगळ्या गोष्टी या संशयास्पद आहेत. म्हणजे ह्यांचा तपास कोणत्या दिशेने चाललेला आहे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गुना दाखल होगा, वो आरोपी जेल जाएगा, लेकिन सवाल ये है कि इनका पैसा कब मिलेगा? पैसे की बात तो वो भी बहुत इतकी महत्वपूर्ण आहे की या FIR मध्ये त्यांनी जे 35 ते 40 लाख रुपये लिहिलेले आहेत, हे अत्यंत चुकीची रक्कम आहे. यांची रक्कम बिचाऱ्यांची आज तुमच्या समोरच या 50 पेक्षा जास्त महिला इकडेच आहेत. अजून एक ज्या वारीला गेलेल्या महिला आहेत, पंढरपूरच्या वारीला गेलेल्या महिला आहेत, त्या 100 महिला जर आल्या तर 150च्या वरती या महिला जातील. जर तुम्ही यांची 50,000ची रक्कम जरी प्रत्येकीची जर पकडली ना, तरी ती जवळजवळ 1.5 करोड 1 करोडच्या वरती जाणार आहे. असं असताना हे पोलीस प्रशासन फक्त 35 आणि 40 लाखाची जी काही इन्क्वायरी करते ती आमच्या नजरेने चुकीची आहे. आज जर यांनी जर हा तपास जर योग्य रीतीने केला नाही तर आरमार प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही या महिलांना न्याय देण्यासाठी पाऊस असो ऊन असो कोणत्याही परिस्थितीत आम्ही नक्की पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊ, आंदोलन करू. वेळ पडली तर न्याय प्रक्रिये सोबतही आम्ही जाऊ. आमचे वकील मित्र मंडळी आहेत, ते आम्हाला या संपूर्ण प्रकरणात मदत करायला तयार आहेत. न्याय देखील जी काय सांगणार तुम्ही, कशी परिस्थिती आहे? परिस्थिती आमची खूप खराब आहे. एकेच्या पण घरामध्ये चाऊल चोखा नाहीये. आता तुम्ही आम्हाला न्याय देतील पोलीस ठाणेवाले, तेव्हाच आम्हाला न्याय भेटेल. आम्हाला कोण देणार आहे न्याय? आज आम्ही पोलीस स्टेशनला गेले ना, मग तेव्हा आम्हाला पोलीस अलगच तरीकेने विचारतात, कशाला येतात तुम्ही 10 वेळा 50 वेळा, तुम्ही मग अच्छी दिली तेव्हा आम्हाला विचारून दिली का, असं बोलतात ते. मग आम्ही आता तुमच्याकडे नाही हात तू पसरणार, मग दुसऱ्यांकडे पसरणार आहे का? ते आता पोलीस स्टेशनला आता काल पण गेले तरी मला स्वतः बोलवून घेतलं का ममता नायगावकर तुम्ही या पोलीस स्टेशनला बायांना घेऊन. ते मी संध्याकाळी घेऊन गेली तेव्हा ते पोलीस बोलले का विजय पाटील म्हणाले का तुम्हाला इथे कोणी बोलवलं? मला ते साहेब बोले म्हणून मी आले बायांना घेऊन. मग त्यात काय झालं, ते उलट ते आम्हाला दादागिरीने बोलायला लागले. बोलतात का इथे ते बायांना इथे ठेवायचं नाही, बाहेर पावसाळ्यात उभे राहा. हे कुठे न्याय आहे? पावसाळ्यात उभे होते आम्ही, पावसात उभ्या होत्या बाया, 50 बायका या पावसात उभ्या होत्या. प्रूफ पण आहे आमच्याकडे. कशी परिस्थिती आहे? आमची हीच परिस्थिती आहे का आमची जेवढं जी मेहनत केलेली आम्ही आणि आमचे सर्व आमचे 1.5 करोडच्या वरती जास्त आहेत रक्कम आणि दुसऱ्या बाई आमच्या वारीला पण गेलेत. आम्ही उन्हात ताणामध्ये मुलं टाकून आमची यायची. आम्हाला भागी लोकांना पण पैसा द्यायचा, आमच्याकडे खायला पण काय नाही. आम्ही कुठून दुसऱ्यांकडून पैसे काढून दुसऱ्यांचे आम्ही भरले आणि अजून भरायचेत आमचे पैसे. आम्ही कुठून देणार? आमच्या घरात खायला मुलांना नाही, आमची फी भरायला नाही मुलांचे, कुठून भरणार आम्ही? हे लोक आमचा पैसा सर्व घेऊन गेले. काय सांगणार? एवढी आता 8 महिने झाले, एवढी मेहनत केली निमरा टवटाला म्हणे मुला मला नसत वाटायला आम्ही पाणी घेऊन या चहा घेऊन या, तरी आम्ही काय अख्खा दिवस मेहनत केली आणि आम्हाला त्याचा 5 रुपयाचा का फायदा झालाच नाही. हे आज 2 व्यापारी पैसे घेऊन गेले, काही बायांचा संसार सुद्धा भरला नाही. आज 8 महिने मेहनत केली ती त्यांजून 5 रुपयांचा संसार न भरला, 5 रुपये आता म्हणे बघले नाही. मग त्या काय गरीब एकीच तरी आहे ते काय करणार? ज्यांचं आहे त्यांचं चालेल, पण नाही त्यांचं काय करणार? की संसार भरतील का मुलांना बघितीन का कोणाचे डॉक्टर उपाय बघितीन? 5 रुपये स्थानीय विधायिका स्नेहा दुबे पंडित. हा मी गेलेली स्वतः 3-4 वेळा गेलेली, 4-5 वेळा गेली, 4-5 वेळा गेली. काय सांगितलं ते? त्या बोलल्या आम्ही करू. हे मयूर भाऊ पण बोलले आणि एक संतोष भाऊ म्हणून ते पण बोलले, ते फोन करतात. पण आता एवढं चालू आहे तरी एक पण आता त्यांचा पण फोन येत नाही. त्यांचा माणूस यायला पाहिजे ना इथे विचारायला की एवढ्या बायका प्रॉब्लेम मध्ये, तुम्ही लाडकी बहिणी योजना केली आहे ना, मग इथे यायला हवं आहे ना. एवढ्या प्रॉब्लेम मध्ये बायका येत तर मी तुमच्याकडे स्वतः येऊन गेले, एकदा नाही 4-5 वेळा येऊन गेले, पण त्यांनी यायला पाहिजेत होते इथे. काय प्रॉब्लेम आहे काय नाही विचारायला येणं भाग होतं तिचं, पण ते आल्याच नाही. तरी मी स्वतःहून फोन केला त्यांना समोरून का सर आम्हाला असं ते सर बोलतात कसं काय करायचं. ते बोलले का आता आम्ही बोलते मीटिंग ठेवू, तेव्हा बोलते तुम्ही मीटिंगचं जमवा मग आम्ही येऊ. पण अजून पण त्यांचा फोन आला नाही आम्हाला, त्यांचा आपले पीएनचा. हा तेवढंच भेटते. काय सांगणार तुम्ही? काय नाव तुमचं? निलिमा हरके माझं नाव आहे. कसं परिस्थिती आहे? ऍक्च्युली आमची अशी परिस्थिती आहे का आमचं एवढंच म्हणणं आहे का जे उवेद खानला पकडलेलं आहे ना त्याच्याकडून आमच्या बायकांचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. कारण की आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का बायकांकडे म्हणजे घरामध्ये संसार सुद्धा भरलेला नाही, मग त्यांनी पैसे असे अटकल्यामुळे आता पोलीस लोकांनी पण आमच्याकडे लक्ष द्यावे. तुम्ही आता अर्नाळा सागरी पोलीस आमच्याच जागेत आमच्याच इकडे म्हणजे पोलीस स्टेशन ओपन केलेलं आहे, मग महिलांवर लक्ष पाहिजे की नाही त्यांचं, मग ते नाही. तुम्ही जरा लक्ष द्या, चांगली कारवाई करा. त्या उवेद खान कडून दुसरा तो हरवलाय कुठे
गेलाय त्याची जरा हे करा आणि आमच्या मनाला पैसे मिळवून द्या, एवढंच बाकी आहे. काय सांगणार तुम्ही, काय सांगणार, कसं कसं आहे पोलीसची वर्ताव कसं? त्यांना आम्हाला त्याला पकडलं आम्ही ना, त्याला सोडायचं नाही आम्हाला. जेव्हा तो आम्हाला पैसे देईल ना तेव्हाच आम्हाला सोडायचं त्याला. पण आमच्या आज गरीब लोकांचा एवढा पैसा आमचा गेला, त्याला पण बोलवा, त्याच्याकडून आम्हाला माहिती करून घ्या आणि त्याला बोलून इकडे आणा. आणि पोलीस असं पण बोलतात आम्हाला का आमच्याकडून आम्ही 30-35 हजार रुपये खर्च केल्यात. मग ते आमचा प्रश्न नाहीये, तुम्ही 35-30 हजार हे केलं संपवले, ती तुमची ड्युटी आहे, आमची नाही आहे ती. तुम्ही काय त्याला धडा शिकवणं आणि परत त्याने अशी गोष्ट कधी केली नाही पाहिजे का दुसऱ्यांची माची नेऊन पैसे लपवायची, ही करायचीच ना गोष्टीने. आमचा संसार माझा, आमच्या भाग्यांचे पण पैसे द्यायचे, आमचे पैसे भरायचे. हे लोक म्हणजे पोलीस आहेत नाही, आम्हाला धमकीदाटी देतात. झालंच पाहिजे, ती महिलांतून आता काम घेतले नसतात, हे करायला जरुरीच आहे. त्यांना पण बघायचंय की आम्हाला त्याला लाभवलंच पाहिजे कसं बी करून. लहान मुलं आहेत त्यांना आम्हाला कोण बघणार, आमच्या मुलांना त्यांचा अभ्यासाचं करते. यहाँ पर लगभग सभी महिलाओं का एक ही बात कहना है, कुछ भी हुआ तो ये लड़ाई जारी रहेगी। अब देखना ये होगा कि स्थानीय विधायिका स्नेहा दुबे पंडित इन सब की बात को सुनने के बाद में सीपी से या स्थानीय पुलिस इंस्पेक्टर से कैसे बात करती हैं और इस कार्रवाई को आय कितना बढ़ाती है, इन्हें धन आखिर कब तक मिलता है। और सबसे महत्वपूर्ण बात, महिलाओं को न्याय नहीं मिलेगा। सरकार की जो मुख्य भूमिका थी महिलाओं को सम्मान देना, संरक्षण देना, क्या वो कहीं दूर चला गया? अगर इन्हें सम्मान, धन इनका जो कमाया वो वापस मिलता है तभी मानिए कि वाकई में सम्मान इनको मिल रहा है। अब देखना ये होगा कि ये खबर आने के बाद में धन कब तक इन्हें, जो इनकी मेहनत की कमाई है वो कब तक मिलती है।